नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कोल्हापुरी पद्धतीने तांबडा रस्सा व सुक्कं मटण किंवा चिकन कसं करायचं ते पाहणार आहोत। करायची पद्धत खूप सोपी आहे, जबरदस्त चवीला आहे। कोल्हापुरी सुक्कं व रस्सा कसा करायचा ते पाहूयात। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात। रस्सा किंवा सुक्कं करण्यासाठी आपल्याला 1 किलो प्रमाणात चिकन किंवा मटण लागणार आहे। इथे चिकन 1 किलो घेतलेले आहे। याच्यावर 1 चमचाभर हळद टाकायची आहे सर्वात आधी। त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार। यामध्ये मी शिजवताना कोणताही मसाला वापरणार नाही। पातेल गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये 1 वाटीभर तेल घालायचं आहे। तेल पुरेपूर प्रमाणात वापरायचं आहे, जेणेकरून यामध्ये चिकन आपलं नीट शिजून जाईल। तर तेल घातल्यानंतर गरम झालं की त्यामध्ये हे चिकनचे पीस आहेत ते घालणार आहे। मटण किंवा चिकन आहे हे तेलामध्येच कधीही शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याची चव चांगली राहते। छान असं हलवून घ्यायचं आहे। आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे याला ऑटोमॅटिकच पाणी सुटेल। याला झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ। 5 ते 10 मिनिटांनंतर पाहू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे व चिकनही बऱ्यापैकी शिजलं गेलेले आहे। चिकन लवकर शिजतं, मटण शिजायला थोडा वेळ लागतो। हाताने तुम्ही चेक करू शकता शिजलं गेलेलं आहे की नाही। पाणी पण मस्त सुटलं गेलेलं आहे। काही जण यामध्ये लसूण कांदा याची पेस्ट करून घालतात व त्याची फोडणी देतात। तुम्ही बिना मसाल्याचं असंही केलं तरी ते छान लागतं। हे तुम्ही आळणी म्हणून खाऊ शकता किंवा सेपरेट अशीच पिसे खाऊ शकता। तुम्हाला कमी प्रमाणात चिकन करायचं असेल तर ही उकडलेली पीस अशीच साईडला ठेवायचे, हे खराब होत नाहीत। नीट असं 15 मिनिट लागतात जास्तीत जास्त। आता यामध्ये गरम पाणी मी घातलेलं आहे, कारण हे आळणी आहे, हे आपण रस्स्यासाठी सेपरेट काढणार आहे। 2 तांबे गरम पाणी घातलेलं आहे। आता यामधून काय करायचे, पीस साईडला काढायचे आहेत। गॅस बंद केलेला आहे। अशा पद्धतीने उकडलेले जे पीस आहेत ते साईडला काढून घ्यायचे व आळणी रस्सा आहे तो सेपरेटच ठेवायचा। जर तुम्हाला पांढरा रस्सा करायचा असेल तर यामध्ये हळद नाही टाकायची। पांढऱ्या रस्स्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। त्याचसोबत आळणी भात कसा करायचा त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। चला तर मग मसाला करून घेऊयात। मसाल्यासाठी इथं तीळ आणि जिरे घेतलेले आहेत, त्याचबरोबर तमालपत्री आणि दालचिनी, लसूण आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर व खोबरं घेतलेलं आहे। हा कमी प्रमाणात केलेला मसाला आहे। आता आपण 1 किलो चिकन वापरणार आहे, त्यामुळे याच्यात चौपट प्रमाणात मसाला लागेल आपल्याला। हे सर्व नीट असं बारीक करून घ्यायचं आहे पाण्याच्या साहाय्याने। चांगलं याचं एकसारखं वाटण करून घ्यायचं। मसाल्यामध्ये जी कोथिंबीर असते ती जास्त प्रमाणात घालायची, जेणेकरून छान चव येते त्याला। जेवढं तुमचं तीळ व जिरे असेल त्याच्या निम्म्या प्रमाणात किंवा तेवढ्याच प्रमाणात खोबरं घालायचं। मसाला पाण्याच्या साहाय्याने एकदम स्मूथ वाटून घ्यायचा। हा मसाला सेपरेट करणार आहे। आपण 1 किलो चिकन करतो तर हा एवढाच चौपट मसाला पाहिजे। आता आपण रस्सा करून घेणार आहे। रस्सा करण्यासाठी इथे 1 वाटीभर तेल घातलेलं आहे पातेल्यामध्ये। छान असं कडू द्यायचं आहे। तुम्ही रस्स्यामध्ये कांदाही वापरू शकता, मी बिना कांद्याचं करत आहे। तर सगळ्यात आधी आपण मसाला घालणार आहे 1 चमचाभर, मोठा चमचा आहे। आता मसाल्याला थोडंसं भाजू द्यायचं आहे 2 ते 3 मिनिट, जेणेकरून त्याचा जो कच्चापणा असेल तो कमी होईल। यामध्ये आता भाजलं केल्यावर लाल तिखट घालणार आहे, जे कोल्हापुरामध्ये घरामध्ये असतं ते लाल तिखट आहे। हा आमटीचा जो चमचा आहे तेवढ्या प्रमाणात मी 2 चमचे लाल तिखट वापरणार आहे।
हे लाल तिखट किंवा जी चटणी असते ती कशी करायची हे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तर तुम्ही हा चटणी कशी करायची हा व्हिडिओ पाहू शकता. याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. याला छान असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणीचा जो कच्चापणा असेल तोही निघून जाईल. चटणीमध्ये सर्व मसाले असतात, त्यामुळे मी वरून कोणताही चिकन मसाला किंवा गरम मसाला घालणार नाही आहे, कारण चटणी करताना हे सर्व मसाले घातले गेलेले असतात. आपण जे आळणी साईडला ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे व तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा हवं त्या प्रमाणात गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. जास्तही पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाही आहे, नाहीतर त्याला चव लागणार नाही. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोड्या प्रमाणात मीठ घालायचं आहे, कारण ऑलरेडी आपण चिकन शिजवताना मीठ टाकलं होतं. रश्शाला एक छान असे 2-3 वेळा उकळी काढून घ्यायची आहे, त्यानंतरच गॅस बंद करायचा आहे. पाहू शकता रस्स्याला खूप जबरदस्त असा कट आलेला आहे. थोडा गार झाला तर पूर्ण कट वर येतो. तोपर्यंत आपण सुक्कं करून घेऊयात. त्यासाठी इथे पातेल्यामध्ये एक अर्धी वाटी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1-2 कांदे चिरून घालायचे आहेत. मोठे मोठे कांदे चिरून घातलेले आहेत. काही जण सुक्कं करताना टोमॅटोही वापरतात, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वापरू शकता. कांद्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. इकडे पाहू शकता रस्साला किती जबरदस्त तांबडा कट आलेला आहे. हा रस्सा चवीलाही खूप छान लागतो. तुम्ही नक्कीच करून पहा. भात करायला कोल्हापूरला हा तांबडा रस्सा खूप फेमस आहे. इकडे आपला कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे. यामध्ये मी 1-2 वाटी मसाला बारीक केलेला घातलेला आहे. छान असा हलवून घ्यायचा आहे. आता या मसाल्याला 3 ते 4 मिनिट शिजू द्यायचं आहे. त्याचबरोबर कांदाही आपला नीट शिजेल. कांदा बऱ्यापैकी विरघळून जातो यामध्ये. छान असं शिजला गेला की यामध्ये तिखट घालायचं आहे, लाल तिखट. मी 1 मोठा चमचाभर लाल तिखट यामध्ये वापरत आहे. सुक्कं थोडंसं तिखट करायचं, छान लागतं. चवीनुसार मीठही घालायचं आहे जर आवश्यक असल्यास. तर यामध्ये जे आपले पीस आहेत आपण शिजवून ठेवले होते ते घालायचे, हलवून घ्यायचं आहे. जास्त वेळ शिजवायची गरज नाही, कारण ऑलरेडी पीस शिजले गेलेले आहेत. आता यावर जो आपला रश्श्याचा कट असतो तो कट घालायचा आहे थोडासा. हा कट आहे हा सुक्यावरती घालायचा आहे, जेणेकरून ते जास्त सुक्कंही दिसणार नाही, थोडं ओलसर दिसेल. अशा पद्धतीने कट घालून घ्यायचा आहे. जबरदस्त आपलं सुक्कं दिसत आहे. हलवून घ्यायचं आहे. पाहू शकता यालाही छान कट दिसत आहे. थोडंसं तिखट करायचं सुक्कं, जेणेकरून चवीला खूप जबरदस्त लागतं. इकडे पाहू शकता आपलं सुक्कं व त्याचबरोबर जो रस्सा आहे तो तयार आहे. करायला खूप सोपी पद्धत आहे व अशा साध्या व सोप्या पद्धतीने हे खूप चवीला लागतं. जास्त मसाले घालायची गरज नाही किंवा टोमॅटो, दही असं काहीच घालायची जरूरत नाही आहे. फक्त तुम्हाला कोल्हापुरी चटणी तुमची घरातली हवी, जेणेकरून याला ती एक वेगळी कोल्हापुरी चव येईल. कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका. हे सुक्कं व रस्सा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. ज्वारीची भाकरी असेल, बाजरीची भाकरी असेल किंवा चपातीसोबत खाऊ शकता. कोल्हापुरी चटणी किंवा मसाला कसा करायचा त्याचा व्हिडिओ चॅनलवर नुकताच टाकलेला आहे, तर नक्कीच पहा व इतर रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.